तरी मला तेच वाटलं होतं तुम्ही दुसरं म्हणानच काय. माणसाला तेच सवय पडली राहते बाजूवालीच्या घरून खायची, बाजूवालीच्या हातचं खायची. मला वाटलंच होतं तरी जाणच कुठं तुम्ही. देईन किती दिवस तुम्हाला ते बाजूवाली करून आमलं चिमलं ना घाट्यालाच येऊन झोमा लागते म्हटलं. मोठे सांगून राहिले बाजूवाली बाजूवाली. माणसाला तेवढेच काम धंदे राहते. बायका गावले गेल्यावर हेच वाट पाहत राहते का बायको जाते कधी माहेरी, जाते कधी माहेरी. मी काय रे जातो व मी जात नाही, चप्पात जात नाही. कव त्या मला पॅन्ट कोणी धुतलं. कालपासून असाच पडला आहे तो. काय करते दिवसभर तू? डाग पडले सगळे त्याच्यावर. काय करतं काय माहिती दिवसभर. पाणी किती खराब झाला. म्हणा दिवसभर भांडे घासतो, कपडे धुतो, घरातला झाडू पोछा करतो, लेकराच्या टिफिन बनवून देतो, तुम्हाला नाश्ता करायला देतो. आणि तरी म्हणता अजून का दिवसभर काय केलं त्या कशा काढायला गेलती काय. किती काही केलं तरी माणसाला काही नाव नाही आहे म्हटलं. काय केलंच करत राहता. बस फक्त चबर चबर करायलीच आहे. अहो तर सकाळीपासून उठतं तर काय करतं तू? 2-4 गुंडे घासतं, कपडे धुतं, स्वयंपाक करतं, मग मस्त दुपार झोपतं. नाही तर बायका पैसे जातं कवाल्या करायला. बायका आज काय काम कोणतं तुले? सगळ्यात बाय तशाच म्हणते मामा किती कामा काय, मामा किती काम आहे, मामा किती काम आहे. याच्या घरी जाईन, तिच्या घरी जाईन, तिच्या घरी तिचे कानं फुकन, हिचे कानं फुकन. मला सांगतं काय तू? सकाळीपासून उठतं तर का तुला कामं सरत नाही. गुंड घासतं हे घासणं दिमाग खराब करतं. कालपासून का एकला पॅन्ट घालून राहिलं मी. दिवसभर काय करतं. सकाळपासून उठलं का पहिले भांडे घासा, कपडे धुवा, स्वयंपाक करा. राक्षस घुसते तुमच्या पोटाईत. ते नाही काम सुटत हातातून तर त्या बकऱ्याच्या लेंड्या चावटा, त्या कोंबड्याच्या चिचोड्या सावटा. कोण करते इथं येऊन? तुम्ही करता काय? बकऱ्याच्या लेंड्या सावटाले, त्या कोंबड्याच्या चिचोड्या सावटाले तुम्ही येता काय? मलाच करा लागते ना ते दिवस निघाला का. एवढे सांगून राहिले तर घे गुंडघास पहिले वयसर की पाण्याले. कवाले नको करू, दिमाग खराब करून राहिली. टाकन एक झोड पण येतं. लेंड्या उचल्या कोण करते व? म्हणजे बनत नाही मी करू. लेंड्या मी उचलू आणि कोंबडीचा गो मी उचलू. तू कायसाठी आहे? म्हणजे माणसाचे काम आहे ते. बकऱ्याची लेंड्या उचणं म्हणजे माणसं मग कामं नसते दुसरे. कामाचा होका पायानं, हे पायानं ते पायानं. लवकर गुण घास, लवकर जा पाण्याले घास लवकर. चबर नको करू. जात बसा. मी काही जात नाही. बाकीच्या बायकाचे नवरे पा त्याले कसे गाडीवर बसवून फिरवाले नेते, हॉटेलात मोठमोठे हॉटेलात नेते, चांगला तयारी करते, मेकअप करते, गाडीवर बसायला लावते. धक्का नाही लागू देत म्हटलं त्याले. धक्का चांगला पिझ्झा, बर्गर, नूडल्स किती चांगलं चांगलं चारते त्याले. आणि तुम्ही पा खेड्यातले येडे. तसंही खेड्यातल्या लोकांना काही समजतच नाही ना. का चांगली एवढी चांगली बायको भेटली बा तर तिला थोडंसं फिरवाले न्यावं बाहेर. काही नाही, खेड्यातले तसे लोक येडेच राहते तुमच्यासारखे. तुम्ही कधी नेत नाही मला फिरवाले. घरातले कामं करा, भांडे घासा, कपडे धुणं धुवा, सारं करा यायचं. तरी मग ते दिवसभर करतं काय? जसे मोलकरीनच बनवून ठेवलं. जरा पस्तावा येऊन गेला तुमच्यासोबत लग्न करून. एवढ्या कवाल्या करू नको. राशीन तर आहे जा आपल्या मायच्या घरी. मग खराब करून राहिली. जा लवकर नाही. मी आत्ताच तयारी करतो आणि घेतो माय 2 लेक राहिले आणि चालली जा तुम्ही मायच्या घरी. मग खा जा त्या कच्च्या कणकीचे गोळे करून, मग समजते.
अव मी कच्ची खाणार होय काय मी इथं बाजूवाली पासून मस्त रोज संध्याकाळी 2 पयान सकाळी 2 पयान वांग्याची भाजी मस्त आणत जाईन. त्या भरोशावर राहतो काय नाही आहे ना मला हातानं करता देते मला ते मस्त 2 पोया मस्त तेल लावून तूप लावून आणि आलू वांग्याची भाजी मस्त खात जाईन. राहायचो त्या मायच्या घरी लवकर जाय. हा तरी मला तेच वाटलं होतं तुम्ही दुसरं म्हणानच काय. हा माणसाला तेच सवय पडली राहते बाजूवालीच्या घरून खायची बाजूवालीच्या हातचं खायची. मला वाटलंच होतं तरी जाणच कुठं तुम्ही देईन कितीक दिवस तुम्हाला ते बाजूवाली करून आमलं चिमलं ना घाट्याला शिवून झोमा लागते म्हटलं. मोठे सांगून राहिले बाजूवाली बाजूवाली. माणसाला तेवढेच काम धंदे राहते. बायका गावले गेल्यावर हेच वाट पाहत राहते का बायको जाते कधी माहेरी जाते कधी माहेरी. मी काय रे जातो मी जात नाही चप्पात जात नाही. जास्त पटर पटर करू नका. हे गुंड घ्या ना भासारख्या पाण्याले घ्या पटकन. आणा 2 गुंड पाणी. लग्नाच्या पहिले विचार नाही केला ना घेणाऱ्या शिकून आता चित बी मेरी पट बी मेरी भरत राहे पाणी.